जालन्यातल्या आंतरवली सराठी गावामध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा होतोय। पुढच्या तासाभरात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। बरोबर 12 वाजता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आता संबोधित करतील। त्याचबरोबर राज्याच्या विविध भागातून मराठा बांधव भगिनी आंतरवली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। जालन्याच्या रस्त्यांवर तोबा गर्दी झालेली आहे। वाहनांची सुद्धा लांबच्या लांब रांग लागलेली आहे। 100 एकर शेतजमिनीवर ही सभा होतीये। याकरता 1200 ते 1500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर या घडीची महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील हे सभास्थळी आता दाखल झालेले आहेत। काही क्षणापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीय सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मराठा आरक्षणाकरता मराठा बांधव आता या सभास्थळी आता एकवटताना दिसत आहेत। आंतरवली सराटी हेच ते ठिकाण ज्या ठिकाणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली होती। याकरता उपोषण केलेलं होतं आणि तिथूनच सुरुवात झालेली महाराष्ट्र दौऱ्याला आणि त्याच ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा असा व्यासपीठ आज उभं करण्यात आलेलं आहे। या 100 एकर मैदानावर ज्या व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील यांची पुढच्या तासाभरात सभा सुरू होणार आहे। अंतरवली सराटी या गावात भगव वादळ एकवटलेले आहे। एक मराठा लाख मराठा म्हणत अनेक मराठा बांधव या ठिकाणी मिळेल त्या वाहनानं अंतरवली सराटी गावात पोहोचलेले आहेत। बघावं तिकडे त्या मैदानावर गर्दीच गर्दी पाहायला मिळते। आरक्षणासाठी मराठा समाजातील हे लोक या मैदानात एकत्र आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। ही गर्दी नाहीये, हा जमाव नाहीये, तर ही वेदना आहे असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, जसं मनोज जरांगे म्हणाले त्यांनी मराठा समाजाला आवाहन सुद्धा केलं की शांततेच्या मार्गाने या आणि शांततेच्या मार्गाने जा, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी बाळगण्यात येते। पण सगळ्यात महत्त्वाचं, हा जमाव नाहीये तर ही वेदना आहे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। जरांगे पाटील सभास्थळी पोहोचलेत। आता सगळ्यांचंच लक्ष जरांगे पाटील यांच्या एकूणच या विधानांकडे, या सभेकडे। लागवीची सर्वात मोठी अपडेट जर पाहिलं गेलं तर सभास्थळावर मनोज जरांगे हे आता दाखल झालेले आहेत। कारण मनोज जरांगे यांना पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांपर्यंत बालक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वयोवृद्ध नागरिक जे आहेत अक्षरशः डोक्यावर ऊन लागतंय, डोक्यावर तळपता सूर्य आहे, मात्र तरी सुद्धा त्या जागून हलायला तयार नाहीयेत। कारण मनोज जरांगे काय बोलतात आणि मनोज जरांगे हे जे आहेत समाजाला आरक्षण देणार आणि समाजासाठी हे एक देव बनल्याचं चित्र जे आहे ते आता प्रत्येक मराठा समाजा बांधवाच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या बोलण्यामधून समजत आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे हे आता सभास्थळावर दाखल झालेले आहेत। सभास्थळावर आल्याच्या नंतर मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलं होतं की मराठा समाजाला जे हवंय ते सरकार देत नाहीये, सरकार बरेच आली गेली, मात्र त्यांनी मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे दिलासा दिलेला नाहीये। त्यामुळे अक्षरशः आक्रमक झालेला समाज जो आहे तो कुठेतरी आता एकत्रित आलेला आहे। त्यामुळे आता मराठा समाजाला हवंय ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्र आरक्षण आणि त्यासाठी हा लढा जो आहे तो आता आक्रमक स्वरूपाचा बनलेला आहे। मनोज जरांगे व्यासपीठावर आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहताय की जो जनसागर आहे, जे काही नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय ही भूतन भविष्य अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय। कारण याआधी एवढा मोठा मोर्चा, एवढा मोठं आंदोलन जे आहे ते राजकीय पक्षांचं सुद्धा झालेलं नव्हतं, जे आता मनोज जरांगे यांचं पाहायला मिळत आहे। कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांनी आंदोलन आणि मोर्चाच्या माध्यमातून जे आहे ते समाज एकत्रित केलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि विशेष म्हणजे सरकारवर आणि विरोधकांवर ते सुद्धा सडकून टीका करतील असं जे आहे ते स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। कारण समाज जो आहे त्यांना एक आशा आहे, एक अपेक्षा आहे। गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्यांनी ज्या काही वेदना सहन केलेल्या आहेत त्या वेदना आता पुन्हा नकोयत, त्यामुळे त्या वेदना मिटवण्यासाठी जी आहे ही सभा ठेवण्यात आलेली आहे। आणि हा एल्गार जो आहे तो एल्गार मराठ्यांचा अशा प्रकारचं जे काही ब्रीद आहे या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण काही आंदोलनांमध्ये आणि मेळाव्यांमध्ये ऐकलं असेल, एक मराठा लाख मराठा हे जे वाक्य होतं ते मनोज जरांगे यांच्या रूपामध्ये पाहायला मिळतंय। कारण मनोज जरांगे एकटे जरी असले तरी त्यांच्या मागे लाखो मराठे कसे एकत्रित जमलेत याचं प्रत्यक्ष उदाहरण अंतरवली सराटीमध्ये पाहायला मिळतंय। अक्षरशः 25 ते 30
किलोमीटर अंतरावर या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालंय आणि जे काही पार्किंगचं मैदान आहे ते सुद्धा फुल झालंय। जे एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा जेवढ्या गाड्या बनत नाहीत त्यापेक्षाही जास्त गाड्या या ठिकाणी उभा असल्याचं पाहायला मिळतंय। आक्रमक स्वरूप जे आहे ते प्रत्येक मराठा समाजाच्या मनामध्ये आहे, ते रौद्ररूप जे आहे ते धारण केलंय। मात्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि जर सरकारने योग्य ती भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याला सरकारला मोठी किंमत चुकवावी लागू शकते। त्यामुळे ही ताकद आहे, ही शक्ती प्रदर्शन आहे ते म्हणजे समाजाचं, मनोज जरांगेचं नाही तर पूर्ण समाजाचं आहे। त्यामुळे सरकार काय पावलं उचलतं आणि मनोज जरांगेच्या माध्यमातून जी भूमिका मांडली जाते ती समाजाची पूर्ण होईल का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मनोज जरांगे व्यासपीठावर आल्याच्या नंतर मनोज जरांगेंच्या प्रत्येक शब्दाकडे समाजाचं लक्ष तर लागूनच आहे, मात्र सरकार सुद्धा बारकाईने लक्ष देऊन आहे की मनोज जरांगे काय बोलतायत, मनोज जरांगे जे बोलतील त्या माध्यमातून सरकारला काय इशारा असेल, कारण 30 दिवस पूर्ण झालेत, आता 10 दिवस आणखी बाकी आहेत। लागू निश्चित सचिन, याच मुद्द्याकडे मला यायचंय की 30 दिवस पूर्ण झालेले आहेत, आज 30वा दिवस आहे। सरकारला जो 40 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता त्यापैकी आता केवळ 10 दिवस शिल्लक आहेत। या 10 दिवसामध्ये सरकारला आता निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे या निर्णायक सगळ्या या क्षणी, या निर्णायक परिस्थितीत जरांगेंची ही सभा होणं, तेही अंतरवली सराटी ज्या ठिकाणावरून आरक्षणाकरता आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला होता त्याच ठिकाणी जरांगे सभा घेत आहेत। त्यामुळे पुढचे 10 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। जरांगे पाटील यांच्या एकूणच भूमिकेकरता, त्यांच्या रणनीतीकरता आणि सरकारकरता विशेषत्वानं नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे, ही सभा जी आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे, कारण या सभेच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण होत चाललेला आहे आणि काही असे नेते आहेत जे दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करतात, असा गंभीर आरोपही मनोज जरांगे यांनी केलेला होता। आणि विशेष म्हणजे काही दिवसांपासून त्यांनी जे काही आंदोलन सुरू केलेलं होतं, उपोषण सुरू केलेलं होतं, सुरुवातीला ते आंदोलन होतं, साखळी उपोषण होतं, मात्र त्यांनी त्यानंतर कडकडीत उपोषण सुरू केलं होतं। अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग आणि मेडिकलचाही त्याग जो होता तो त्यांनी केलेला होता। त्यानंतर त्यांनी एक सूर प्राप्त केलं, ते म्हणजे विशेष होतं की काही जरी झालं तरी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही। सरकार त्यांना मुदत मागत होतं 1 महिन्याची, मात्र मनोज जरांगे 4 दिवसांवर अडून पडलेले होते। मात्र आता अखेर त्यांनी 1 महिन्याची मुदत दिली आणि सरकारला टिकणारं आरक्षण द्यावं यासाठी त्यांनी एक आवाहन म्हणून 10 दिवस आणखी वाढवून दिलेले आहेत। त्यामुळे 40 दिवसांमध्ये का होईना तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आहे। अल्टिमेटम प्रमाणे त्यांचे 30 दिवस जे आहेत ते सरकारला दिलेले ते आता पूर्ण झालेत, मात्र अजूनही 10 दिवस बाकी आहेत आणि त्या 10 दिवसाची आठवण करून देण्यासाठी मनोज जरांगेंनी ही सभा बोलवलेली आहे। ही सभा मोठी होतीये आणि आजपासून त्या 10 दिवसांचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे। त्यामुळे सरकारला प्रत्येक दिवस जो आहे तो आता, प्रत्येक क्षण जो आहे तो आता महत्त्वाचा असणार आहे, कारण एकीकडे समिती युद्ध पातळीवर पुरावे जमा करतेय तर दुसरीकडे मनोज जरांगे डरकाळी फोडतायत। त्यामुळे आता समाजाची नेतृत्व करत असताना, समाजाचे पाठराखण करत असताना, समाज त्यांच्या पाठीशी असताना सरकारची भूमिका तेवढीच महत्त्वाची असणार आहे। सरकार तातडीनं निर्णय घेईल का सरकार काही वेगळा पर्याय निवडेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता काही ठिकाणी या मनोज जरांगेंना सुद्धा अटक करावी अशी मागणी जी आहे ती गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली होती, त्यामुळे समाज सुद्धा त्यांच्यावर भडकलेला आहे। तर काही ओबीसी नेत्यांवर सुद्धा समाज चिडलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे आज काय बोलतात आणि या नेत्यांसंदर्भात त्यांचं काय विधान असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मनोज जरांगे जेव्हा बोलतात तेव्हा चांगल्या घाम फुटतो। त्यामुळे सरकारची भूमिका काय असेल, सरकारवर ते काय टोप डागणार आणि विरोधकांना किंवा अगदी सचिन, पण गेले काही दिवस आपण सगळी ही जर परिस्थिती पाहिली तर मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला होता। मनोज जरांगे पाटील ज्या ज्या गावात पोहोचत होते ते अगदी रात्री उशिरा पोहोचत होते, कधी पहाटे 3 वाजता, कधी 2 वाजता। त्याही वेळी मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत होतं। अगदी क्रेन फुलं उधळत या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। आज सुद्धा या सभास्थळी काही अपवाद दिसत नाहीये, कारण फुलांच्या पायघड्या अंतरलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताकरता फुलांची मुक्त हस्तानं उधळण केली जाते। हे सगळं दृश्य बघून स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा भारावल्याचं म्हटलं जात आहे। त्यांना अश्रू अनावर झाल्याची बातमी समोर सचिन, एक दिवस असा होता, सर्वसामान्य घरातील हा मुलगा
घरावर चांगले पत्रे नाहीत, अंगावर चांगला कपडा नाही, मात्र समाजासाठी काहीतरी करायचंय ही उमेद मनामध्ये घेऊन जेव्हा आंदोलनं त्यांनी आता 12 ते 18 वर्षांपासून केली, मात्र तेव्हा सुद्धा समाज एकत्रित आलेला नव्हता. मात्र ज्यावेळेस अंतरवाली सरट या ठिकाणी लाठीचार्ज झाला, मराठा भगिनींच्या डोक्यातून रक्त वाहत होतं, अक्षरशः वयोवृद्धांच्या पायाला इजा झाली होती, काहींचे हात तुटले होते, तर काहीच्या अंगामध्ये फायर केलेले बुलेटचे छर्रे सुद्धा आतमध्ये गेलेले होते आणि अक्षरशः अश्रुधुराच्या कांड्या सुद्धा त्या फोडण्यात आल्या होत्या. तर अक्षरशः एक वर्षाच्या लेकराच्या पोटामध्ये, श्वासामध्ये, फुफ्फुसामध्ये अश्रुकांड्यांचा जो काही धुर आहे तो गेलेला होता. म्हणजे ती भावना एक वेगळी होती. त्यानंतर या आंदोलनानं मोठं स्वरूप प्राप्त केलं आणि एका सर्वसामान्य घरातील जेव्हा तरुणासाठी, व्यक्तीसाठी जर एवढा लाखोंचा जनसागर एकत्रित येत असेल तर हे नक्कीच आहे की डोळे पाणावले जातील, आनंदाश्रू असतील किंवा मराठा समाज एकत्रित येतोय तो सुद्धा एका व्यक्तीच्या शब्दावर, तर त्या व्यक्तीसाठी तो खूप मोठा तो क्षण असतो. त्यामुळे मनोज जरांगे यांचे डोळे हे नक्कीच पाणावलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्री सुद्धा जेव्हा उपोषण सुरू होते तेव्हा आल्या होत्या, तर त्या सुद्धा रडल्या होत्या. त्यांचे नातेवाईक सुद्धा अक्षरशः त्यांना अश्रू झालेले होते. हा क्षण कुठेतरी वेदनादायी आहे, कुठेतरी काळजाला चिर्र करणारा क्षण आहे. पण विशेष म्हणजे हे सर्व जे काही केलं जातंय हे समाजासाठी केलं जाते असं वारंवार मनोज जरांगे हे सांगत असतात. त्यामुळं सर्वांचं लक्ष लागून आहे मनोज जरांगे काय बोलतील, मनोज जरांगेची भूमिका काय असेल. मात्र जो भावनिक क्षण आहे तो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो. अक्षरशः जेव्हा त्यांच्या आई येतात, त्यांच्या समोर असतात आणि जेव्हा त्या सुद्धा म्हणतात माझं लेकरू, त्यांना काही खाल्लंय का, म्हणजे एवढी बिकट, एवढी भयानक परिस्थिती असते, एवढं सर्वांचं काळीज जे आहे ते हादरून जातं. म्हणजे हा भावनिक क्षण सुद्धा या आंदोलनामध्ये पाहायला मिळालेला आहे. हे फक्त त्या एका माऊलीचं या मैदानावर केवळ एक मराठा लाख मराठा असा नारा घुमतोय आणि मनोज जरांगे पाटील आता या सभास्थळी पोहोचलेले आहेत. सचिन, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.